नांदेड जिल्ह्यातील वसरणी येथील एका अल्पवयीन मुलीला सातत्याने मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करत अर्जदार महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे या स्वरूपाचे निवेदन दिले आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। तक्रारदार बेबी उद्धव वाघमारे वय 40 राहणार वसरणी तालुका जिल्हा नांदेड यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। त्यांना 2 मुली व 1 मुलगा असून त्यातील एक मुलगी अल्पवयीन होती। संबंधित अल्पवयीन मुलीला आरोपीकडून गेल्या काही काळापासून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे अर्जदारात नमूद करण्यात आले आहे। अर्जानुसार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी अर्जदार कामानिमित्त नांदेड येथे गेल्या असताना घरात केवळ त्यांची अल्पवयीन मुलगी होती। दरम्यान आरोपीने घरात येऊन दरवाजा आतून बंद केल्याचे व मुलीशी वाद घालून तिला मानसिक तणावाखाली आणल्याचे नमूद आहे। आरोपी हा पीडित मुलीचा शेजारी असून तो गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार घरात येऊन मुलीला शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप आहे। आरोपीकडून मोबाईलवरून रात्री अपरात्री फोन करून त्रास देणे, शिवीगाळ करणे तसेच भीती निर्माण करणे अशा प्रकरणांमुळे मुलगी मानसिक तणावाखाली गेल्याचे अर्जात नमूद करण्यात आले। या त्रासामुळे मुलगी आत्महत्येच्या विचारात गेल्याचा गंभीर आरोप अर्जदार महिलेने केला आहे। या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करून पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी अर्जदार महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। चर्मकार समाजाच्या मुलीनं गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। एकता नगर वसरणी या ठिकाणी ही घटना 23 तारखेला घडलेली आहे आणि आज 30 तारीख आहे। जवळपास 7 दिवस झालेत, तर ग्रामीण पोलीस स्टेशन याची दखल घ्यायला तयार नाही। याबद्दल फक्त ईडी दाखल केलेली आहे, परंतु FIR दाखल करून मृत्यूस कारणीभूत तो गुंड पोरगा ठरलेला आहे, तर त्याला अटक करायला पाहिजे। पण त्याला आतापर्यंत गुन्हा दाखल केला नाही आणि अटक केली नाही, म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना याबाबतचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। मुलगी पूनम उद्धव वाघमारे या गुंडाच्या त्रासाला कंटाळून, एक अल्पवयीन मुलगी आहे, तिचं वय 17 वर्ष आहे, तर तिनं या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे। तर त्याबाबत पोलीस दखल घ्यायला तयार नाही, म्हणून न्याय मिळावा यासाठी आज ही मुलीची आई आहे, तर न्याय मिळावा म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे। वसरणी मी एकता नगरहून राहते। माझ्या मुलीने आत्महत्या केली त्या मुलाला कंटाळून। ते म्हणत होता की इतके दिवस मी तुझ्याशी लग्न करते, आता म्हणत होता की तिला मी करत नाही, धमक्या देत होता, घरी येत होता, जात होता आणि माझ्या मुलीचा फोटो फोडला, सगळं हे केला। आणि माझा मुलगा हॉस्टेलला राहते, माझी सासूबाई मुक्की आहे, मी नांदेडला मी कामाला येते, माझी मुलगी एकटी घरी राहत होती। त्यानं धमक्या देत होता तिला प्रत्येक वेळेस, आणि शुक्रवारी माझ्या मुलीनं आत्महत्या केली त्याच्या त्रासाला हे करून। मुलीचं नाव पूनम उद्धव वाघमारे, वय 17 वर्षाची होती, 12वीला होती। म्हणजे या महिन्यामध्ये हे होत होतं, जास्त त्रास देत होता या महिन्यामध्ये। अगोदर कधी मध्ये घरी येत होता आणि अशामध्ये खूप त्रास देऊ लागला तिला। धमक्या देत होता, त्रास देत होता, मी करत नाही, काय करायचं करून घे असं बोलत होता। पोलीस स्टेशनला गेले आम्ही, अगोदर पाय धरले, म्हणजे त्याच्या वडिलांना पाय धरले। याच्यानंतर आम्ही तुमच्या वाटा येत नाही, आम्ही काही हे करत नाही। थोडे दिवस त्यानं थांबला, परत चालू केला, आम्हाला गुन्हा द्या, काय आमचा न्याय आहे ते मिटवा, त्याला अटक करा, त्याच्यावर शिक्षा करा। माझ्या मुलीने त्याच्यासाठी जीव दिला, वडील नाहीत माझ्या पाठीमाग तिला। मी नांदेडला कामाला येते, माझा मुलगा हॉस्टेलला राहतो, मी लोकांचे मी काम करते, घरगुती काम करते मी। मुलगा 9वीला आहे, हॉस्टेलला आहे पूर्णला। मी फक्त एकटीच घरी आहे आणि आम्ही तिघी घरी राहत होतो। सासूबाई मुकी आहे, तिला बोलता येत नाही, काही नाही, पूर्ण घर माझ्यावर आहे। 8 दिवस झाले आज, आणि माझे वडील पण गटई करायला बसतात रोडवर, पण माझ्या वडिलाला पण धमक्या देत होता की मी मुलं लावून मारते, हे करते, असं धमक्या देत होता। साप सोडील, हे सोडल, साप पकडते त्यानं।